नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी आणि मैत्रिणींना डीमार्टला गेलेलो होतो. मैत्रिणीला किराणा घ्यायचा होता त्यासाठी, आणि मग ना ती किराणा घेत होती तेवढ्या वेळात मी काचेच्या सेक्शनमध्ये आलेली आणि तिथे छान छान बॉटल्स अशा बघितलेल्या. नंतर ना मकर संक्रांतीसाठी वाण वगैरे वाटण्यासाठी अनेक वस्तू बघितलेल्या. अगदी छान छान अशा तिथे काचेच्या बरण्या होत्या. 39 रुपयालाही छान अशा बरण्या आहेत. म्हणजे आपल्याला वापरात येतील अशा वस्तू डीमार्टला अवेलेबल आहेत. ह्या 59च्या होत्या बरण्या, तर या पण अतिशय सुंदर होत्या. आणि ह्या बघू शकतात ज्यांचं ब्राऊन कलरचं झाकण आहे त्याही मला खूप आवडलेल्या. छान अशा, म्हणजे आणि किंमत पण जास्त नव्हती, लाईट वेटेड होत्या. कारण की जड बरण्या ना पडण्याची भीती असते, लाईट वेटेड पडत नाही इझिली. आणि ह्या 39च्या आहेत. या वानमध्ये देण्यासाठी छान आहे. 39वरती होती प्राईस, पण 35लाच आहेत या. म्हणजे काहीतरी उपयोगात येतील म्हणून नक्कीच मी जर हळदी कुंकू केलं तर नक्कीच अशा बरण्यात इथून आणणार आहे. बरीच काचेची बाऊल, वेगवेगळे भांडेही होते यावेळेस. डीमार्टला बऱ्यापैकी वस्तू होत्या, पण प्रचंड अशी गर्दी होती, त्यामुळे ना मी जास्त शूटिंग केलेली नाही. स्टीलच्याही बरण्या भरपूर होत्या काचेच्या, पण ना त्या जरा जड होत्या. या मसाल्यासाठी ज्या आहेत ना त्या पण छान आहेत. आणि ही बाऊल पण ना अगदी स्वस्त आहेत. 39च्या आहेत. हे पण आपण देऊ शकतो. मैत्रिणीला ना पातेलं घ्यायचं होतं, हे तिला आवडलं होतं तर, आणि हिकडेही आवडली होती. नाईस कंपनीची होती. आणि पातेलं वाटतं तृप्ती कंपनीचं आहे वाटतं. तर छान आहे. तिने पातेलं घेतलेलं आहे. भलारियाची ही कढई पण तिथे अवेलेबल आहे. ती पण मला सांगत होती की तू पण घे, पण ना माझ्याकडे आधीच इतकं आहे की मला आता काहीही घ्यायची इच्छा नव्हती. आणि तिलाही कन्फ्युजन होत होतं की घ्यायचं की नाही. पण चांगल्या क्वालिटीची भांडी दिसलेली यावेळेस. पण भलारियाचीही यापूर्वी चांगली होती. हे पातेलं पण छान होतं, जड होतं, म्हणजे चहा वगैरे दूध वगैरे काढण्यासाठी. आणि किंमतही चांगली होती. आपलं स्त्रियांचं कसं असतं ना, आपण कुठेही जाऊ दे, पण भांडी दिसली की आपलं मन तिथे वळतच असतं. आम्ही खूप सारे भांडे बघत होतो. पराती बघितलेली, पॅन बघितलेले, आणि मी फक्त शूटिंग करण्यात मग्न होती आणि बघत होती कुठल्या कंपनीचे काय काय आहे, चांगली क्वालिटी कोणाची आहे. नंतर ना ही दुसऱ्या दिवसाच्या सकाळची शूटिंग आहे. मला गव्हाचं दळण करायचं होतं, तर गव्हाचं दळण मी करून घेतलेलं. सकाळीच आंघोळीपूर्वी केलेलं, कारण की मग धूळ वगैरे उडते म्हणून. मग मला ना मागच्या व्हिडिओमध्ये हे डबे बघितले होते, बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेल्या होत्या आणि त्यांच्या कमेंट्सला ना बऱ्याच जणांनी लाईकही केलेलं होतं. हे डबे ना मॅक्स फ्रेशचे आहेत. अतिशय मस्तच आहेत, मलाही खूप आवडतात. फक्त पण माझ्याकडे ना 4च आहेत. हे ॲक्च्युली ना आपलं एक फ्रीजमध्ये कडधान्य ठेवतात ना त्याच्यासाठी आहेत. आणि यांच्यात भाज्या ठेवते मी, कडधान्य ठेवत नाही. तर याला ना अजिबात ओलसरपणा येत नाही याच्यात भाजी ठेवली तर. मला असं वाटतं की अरे त्यावेळेस मी जास्त तरी घ्यायला हवे होते. पण ना यांची प्राईज त्यावेळेस वाटतं 200 किंवा 250 किंवा 150 अशी रेंजमध्ये होती, म्हणून मग मी 4च घेतलेले होते. मला ना करडईची भाजी करायची होती. आमच्याकडे खानदेशात करडई येत नाही, आमच्याकडे ना पोकळा येत असतो. पण इकडे नाशिकला आणि मी बुलढाण्यालाही करडई बघितलेली. तर त्या करडईची भाजी छान लागते, अगदी सिंपल साधी असते. डबाही मी परत तुम्हाला दाखवलेला आहे. आणि सोबतच ना मला थोडंसं वरणी करून घ्यायचं होतं. या डब्यामध्ये ना मी शनिवारपासून भाज्या ठेवलेल्या होत्या आणि त्या मी बुधवारी बनवल्या आहे, तरी पण पाणी आलेलं नव्हतं. तुम्हाला मॅक्स फ्रेशचे मिळाले तर नक्कीच ते डबे तुम्ही घेऊ शकतात. मी खात्रीशीर त्यांच्याबद्दल सांगू शकते. नंतर ना मी जर लिंक म्हणजे मिळाली त्या डब्यांची तर नक्कीच तुम्हाला देईल. मी ना मैत्रिणीकडे ना वस्तू पाठवत होती आणि मला बॅग हवी होती काहीतरी देण्यासाठी, त्या वस्तू टाकून देण्यासाठी. आणि मग मला ना नेमकं कुर्त्यांची बॅग सापडलेली. मला ना अमुक्ती या कुर्त्याविषयी ना विचारलेलं होतं मी, ब्ल्यू आणि व्हाईट कलरचा ज्यावेळेस घातला होता. तर ते ना कुठल्या शहरांमध्ये मिळतात ते या बॅगवरती पण दिलेलं आहे. आणि इंस्टाग्रामचं ना त्यांचं अकाउंट पण दिलेलं आहे, त्याच्यावरून आपण मागवू शकतो. खूप चांगली क्वालिटी आहे या कंपनीची. कॉटन आहे. वर्किंग वुमन तर नक्कीच म्हणजे त्यांच्यासाठी हा बेस्ट असा उपाय आहे. स्मूथ कॉटन असल्यामुळे ना आपण दिवसभर प्रवासातही घालू शकतो आणि घातल्यानंतर ना छान युनिक असं फील होतं.
म्हणजे छान दिसतात आणि मी 3-4दा धुतले तरीही त्यांची शायनिंग गेलेली नाही आहे. तुम्हाला ना आजच्या व्हिडिओमध्ये मी आवाज देताना खूप आवाज येणार आहे, कारण की ना आमच्या आजूबाजूला खूप असं काम सुरू आहे, तर त्याचा खूप आवाज येतो आहे. आणि मी कढीपत्ताही या डब्यांमध्ये धुवून ठेवलेला होता, तर तोही अगदी छान असा कोरडा करून ठेवला होता, पण अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे आणि कढीपत्ताही टिकून आहे. जवळपास 5-6 दिवस झाले. आज वरण ना मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवत होती. कढीपत्ता, टमाटा आणि लसूण आणि हळद, हिंग, मीठ हे सगळं कुकरमध्ये झाकण लावण्यापूर्वीच टाकून दिलेलं. आणि ह्या तव्यामध्ये मी आता इतक्या भाज्या बनवते ना, माझा सगळ्यात फेवरेट भांडं हे झालेलं आहे. मला बनवायची होती गिलक्याची भाजी, तर अगदी थोडंसंच तेल टाकलेलं आहे आणि जिरं, मोहरी, लसूण आणि हळद, हिंग बस एवढंच टाकलं. नंतर तिखट टाकलेलं. कोरडीच भाजी बनवलेली. आज पातळ नव्हती बनवायची, सोबतच करडईची पण भाजी होती, वरण पण होतं. आजचा व्हिडिओ ना असा काही विशेष नाही, पण खंड नको पडायला म्हणून मग मी तुमच्यासोबत ना जसा होता तसा 2 दिवसाचं शूटिंग एकत्र करून टाकून दिलेलं आहे. कारण की तुम्हीही सगळे वाट बघत असतात आणि मलाही नाही टाकलं ना तर खूप असं काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं होतं. नंतर ना मला करडईची भाजी पण अगदी साधीच बनवते मी. बरेच जण ना करडईला गरम पाण्यात वाफवून घेतात, ते पाणी फेकून देतात आणि तशी बनवतात, पण मी तसं नाही बनवत. मी चिरून घेते आपलं लसूण, कांदा, जिरं, मोहरी आणि डायरेक्टली कढईची चिरलेली असते ना ती वाफायला ठेवते. अगदी मेथीची भाजी बनवते ना तशीच बनवते. मला वाटतं की गरम पाणी जर फेकून दिलं तर मग त्याचं जीवनसत्व निघून जाईल. ही प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे, आपण त्याला काही म्हणू नाही शकत. पण असं वाटतं की हिरव्या भाज्या ज्या आपल्या फळभाज्या, पालेभाज्या असतात ना, ज्या निसर्गाने दिलेल्या आहेत त्याच अगदी साध्या पद्धतीने बनवल्या, त्यांचा रंग, चव आणि जीवनसत्व ना त्याच्यातले टिकून राहता. हे असं मी नाही सांगत, असं डॉक्टर ज्योत्स्ना पाटील सांगतात. मी त्यांचे बऱ्यापैकी व्हिडिओ बघितलेले होते आणि ना खूप त्यांचं वाचलं पण होतं. तर तेव्हापासून ना माझ्यात खूप फरक झालेला, म्हणूनच मी या लोखंडी तव्यामध्ये भाज्या करायला लागली. त्या इतक्या छान सांगतात ना, मस्त अशा 80% 70%च भाज्या शिजवायच्या. जास्त शिजवल्या तर पूर्ण त्यांची जीवनसत्व नष्ट होत असतात. आणि भाज्यांना जो नैसर्गिकता म्हणजे ती चव आहे, तर ती टिकवण्यासाठी आपण कुठलेही मसाले वगैरे वापरायचे नाहीत. करडईची भाजी तयार झाली होती आणि मग ना नंतर वरणही झालं होतं शिजून. मग नंतर मी लगेच वरणाला काही फक्त जिरं मोहरीचीच फोडणी दिलेली, कारण की त्याच्यामध्ये आधीच टाकलेलं. सहसा मी ना आमसूल, चिंच, गूळ याचा वापर करते किंवा बऱ्याचदा प्लेन वरणही बनवते. यावेळेसच मी असं टमाटा वगैरे आधीच शिजवून घेतलेला होता, पण तशी त्याची चव म्हणजे चांगली लागत होती. पण मुलींना जी आधीपासूनची सवय आहे ना, तर त्याच्यामुळे त्यांना तेच आवडतं. प्राजक्ताने मला विचारलं होतं लोखंडी तवा कसा तयार केला. मी काहीही केलं नाही. पहिल्यांदाच ना त्याच्यावरती ना भाकरी केल्या होत्या. वापरण्यापूर्वी मी फक्त घासून घेतला होता, अगदी नॉर्मल जे भांडी घासते त्या घासणीनेच, आणि लगेच मी भाकरी केल्या. पण काही काळपट वगैरे पडलं नाही, कारण की ना लोखंडी वस्तूंना काही तयार करण्याची गरज नसते. बिडाचे जे भांडे असतात ना, तर त्यांना म्हणजे आधी तयार करावं लागतं आणि मग वापरात घ्यावं लागतं. मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून कमेंट्स केल्या, पण मला रिप्लाय द्यायला जमलंच नाही, कारण की ना माझ्याकडे पाहुणे आलेले आणि मी आधीच इतका पसारा करून ठेवलेला होता घरामध्ये. मी कपाट रचायला काढलं होतं आणि अचानक त्यांचं येणं ठरलं आणि माझी इतकी धावपळ झाली ते आवरण्यामध्ये. मग मला ना मोबाईल बघायलाही आणि व्हिडिओ शूटिंग करायलाही वेळ मिळत नव्हता. मी ना ही कपाटं रचायला काढलेली होती, कारण की जसं बुलढाण्याहून सामान आणला, धुतले सगळे कपडे, वाळवले, काही प्रेस केले आणि मग मला कपाट ऑर्गनाईज करून घ्यायचं होतं. हे बघू शकतात, एवढा बेडवरती मी पसारा म्हणजे सगळे कपडे धुवून इथे ठेवलेले होते. ऑलरेडी कपाटात भरून दिले होते, पण नुसतेच टाकले होते, पण आता सिस्टमॅटिकली मला रचून घ्यायचे होते. तर कपाटातून न उपसून काढून ठेवले होते, पण नंतर हा ढीग बघितला तर असं वाटत होतं बापरे, इतकं कशाला, जसे कोंबलेले होते तसेच राहू दिले असते बरे झाले असते. पण असं राहिलं ना तर म्हणजे कपडेच सापडत नाही. आपल्याकडे कितीही कपडे असू द्या, पण ते वेळेवर आपल्याला ते सापडत नाही. म्हणून मग मी ना कितीही त्रास झाला तरीही हे रचूनच टाकायचं. आणि आता मुलींचे पेपर सुरू होणार आहेत, मग त्याच्यामुळे ना उन्नतीला मी जवळच बसवलेलं होतं अभ्यासाला,
आणि तिथे मी बेडवरती चेअर ठेवलेली होती, कारण की मला शूटिंगला ट्रायपॉडचा ना म्हणजे प्रॉब्लेम येत होता. तर ती त्या चेअरवरती जाऊन बसलेली. मी तिला सारखं सांगत होती की विंडोच्या इथे जाऊन बैस. एखाद्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी ना ते काम खूप मोठं वाटत असतं. हा माझा नेहमीचा अनुभव आहे. हा ढीग बघूनही मला असंच वाटत होतं की काय उगाचच मी पण काढलं. पण जसा ढीग होता तसाच अगदी कपाटात कोंबलेला राहू दिला असता तर बरं झालं असतं, एवढा त्रास झाला नसता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच पाहुणे येणार होते, म्हणून मग मला ना जास्तीचा प्रेशर आलेला की अरे बाप रे, आता हे सगळं ते येण्यापूर्वी सगळं आवरावंच लागणार आहे. पण ना एकदा सुरुवात झाली ना, हळूहळू टप्प्याटप्प्याने मी शूटिंग केलेली बघू शकतात. बऱ्यापैकी असे कपडे रचून टाकलेले. मी जास्त याची शूटिंग पण नाही घेतली, कारण की हे कपाटात जाणं खूप गरजेचं होतं. खूप सिस्टमॅटिक लावण्याचा मी प्रयत्न केलेला नाही आहे. अगदी फक्त इझिली डोळ्यासमोर कपडे दिसतील, सापडतील असंच मी लावून दिलेले. ह्या बास्केट्समध्ये ना उन्नतीच्या पॅन्ट्स आणि टॉप आहेत आणि माझे कुर्त्या आहेत. असं वाटतं ज्यावेळेस मला एखादा नवीन कुर्ता पाहिजे असतो ना, की अरे माझ्याकडे कपडेच नाही आहेत. पण आता रचल्यानंतर असं वाटलं मग आपल्याकडे तर भरपूर कुर्त्या आहेत. नंतर कर्टन्स होते ना, ते ड्रायक्लीन मागच्या वर्षाचेच केलेले, तर मी फक्त हॉलचेच कर्टन्स लावून घेतलेले, बाकीचे जसेच्या तसे ठेवले, कारण की त्याला ड्रायक्लीनला खूप खर्च लागतो म्हणून. आणि विंडोला आता गरज नाही, कारण की विंडोला ऑलरेडी मी पेपर लावून घेतलेला आहे, त्याचा एक फायदा झालेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी ही तिसऱ्या दिवसाची शूटिंग आहे, तर पाहुणे येणार होते म्हणून मी खानदेशाचा आमचा मेनू वरण बट्टी करणार होती. वरण भाज्या 2 केलेल्या आणि बट्टी केलेली, भात केलेला. स्वीट गाजरचा हलवा करायचा होता, पण तो काही करणं मला शक्यच झालं नाही, कारण की ना मला गाजर आणण्यासाठी म्हणजे बाहेर जावं लागलं असतं. आणि रात्री बऱ्यापैकी ते कपडे रचले वगैरे, तर खूप वेळ झाला. आणि नंतर पाहुणे आलेले. पाहुणे कोण आलेले, तर माझा भाऊ, वहिनी आणि आई आलेली. कारण की ना नाशिकमध्येच आमचे बऱ्यापैकी नातेवाईक राहतात. तर त्यांना एका ठिकाणी म्हणजे 2-3 ठिकाणी जायचं होतं. कुणाला बघायला जायचं होतं, कुणाला बाळ झालेलं होतं, तर त्यांनाही बघायला जायचं होतं. नंतर आमची जेवणं वगैरे आटपली आणि मग नंतर ना आवरायला घेतलेलं. मग ना मी बऱ्यापैकी सगळं आवरून ठेवलेलं होतं आधीच. पण नंतर ना भांडी वगैरे वाळलेली होती, ती लावून घेतली. आणि वहिनी आल्यानंतर ना वहिनीने बऱ्यापैकी मला मदत केलेली आणि खूप भारी वाटतं. त्यानंतर ना कुणीतरी आपल्याला आयतं दिलं तर किती छान वाटतं ना. कधीतरी असाही अनुभव मिळाला तर तोही छान असतो. मी सगळीच कामं ना आधी करून ठेवलेली होती, कारण की ना वहिनीचा पण एका महिन्यापूर्वी पाय फ्रॅक्चर झालेला होता. त्याच्यामुळे आत्ताच तिचा पाटा काढलेला होता आणि लगेच दुसऱ्याच दिवशी ते आलेले, कारण की ज्यांना बाळ झालं होतं ना, तर त्यांना बघणं पण खूप गरजेचं होतं, कारण की बऱ्याच महिन्याचं बाळ 2-3 महिन्याचं झालेलं होतं. मग ते नंतर चांगलं नाही वाटत उशिरा केल्यानंतर. नंतर ना जेवणं वगैरे झाल्यानंतर डायनिंग टेबल वगैरे आवरून घेतला. उन्नतीला क्लासला सोडायचं होतं म्हणून मग मी तिला सोडण्यासाठी गेलेली, ड्रेस चेंज केलेला आणि तिथून आल्यानंतर ना मीच गॅस शेगडी स्वच्छ करणार असं मी सांगून गेलेली होती आईला, वहिनीला, कारण की ना गॅस शेगडीला पाणी वगैरे जास्त जायला वगैरे नको, म्हणून मी तशी रिस्क घेत नाही. आणि कधीतरी गरम वगैरे चुकून कोणी धुवून टाकली तर धुवायलाही नको, म्हणून मग मी तशी थोडी काळजी घेत असते. पण मी धुवून दिली, पण वहिनी काही ऐकत नव्हती. शेवटी वहिनीने गॅस ओटा स्वच्छ असा चकचकीत पुसून घेतला. आपल्याकडे पाहुणे आले, सासरचे असू द्या किंवा माहेरचे, तर गप्पा गोष्टी होतात, हसणं होतं, चेष्टा होते, मस्करी होते. त्याच्यामध्ये तो वेळ कसा निघून जातो ना, ते लगेच दुसऱ्या दिवशी जाणार होते, कारण की भावाला सुट्टी नव्हती. आणि मी नको म्हणत होती की नको पुसू, असं की पायाला लागलेलं होतं आत्ताच तर नको. पण ना त्यांना असं वाटतं की मला आवडत नाही त्यांचं काम, म्हणून मी करू देत नाही. पण मग त्यांनाही वाईट नको वाटायला, म्हणून मग मी शेवटी करू दिलं. आईने ना परत हे बाऊल आणले होते. हे मी नाही म्हणत होती नको राहू दे तुम्हालाच, पण दिलेच मला परत. छान आहेत, मस्तच डिझाईन होती आणि ब्ल्यू व्हाईट हे कॉम्बिनेशन नेहमीच मला आवडत असतं. त्यांनी ती एक्झिबिशनमधून आणलेले होते. मी म्हटलं की नवीन वर्षाचं चला सुरुवात झाली, छान छान गिफ्ट मिळायला, असंच वर्षभर गिफ्ट आणत जा माझ्यासाठी.
सगळ्या मैत्रिणींना परत नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ खूप धावपळीत टाकलेला आहे मी. परत मला संध्याकाळचा चहा आयता मिळाला आणि परत छान वाटलं. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.